जय जोहार, जय आदिवासी मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं मराठीमध्ये ब्लॉगवर. आणि आज आपण जाणार आहोत जव्हारला. का तर आज आहे 9 ऑगस्ट म्हणजे जागतिक आदिवासी दिवस. तर आज अनेक ठिकाणचे म्हणजे राज्यातले किंवा गावात ठिकाणचे सर्व आदिवासी बहिणी बंधू हे एकत्र येऊन हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर आपण पण आज जाणार आहोत जव्हारला. कारण की जव्हार हा ठिकाण यासाठी निवडला आहे कारण की अजूनपर्यंत तिथं जुन्या प्रथा, परंपरा आणि वेशभूषा आणि पारंपरिक वाद्य जसं तारपा, नृत्य आणि संस्कृती जपली जाते. तर त्यामुळे आपण तिकडे जाणार आहोत. तर लवकरच निघलो आम्ही घरातून 6 वाजता निघलो आणि आता मी वाड्यात आहे. कोणताही मोमेंट आपल्याकडून मिस नाही झाला पाहिजे त्यामुळे मी लवकर निघालो. आणि हा दिवस 1995 रोजी म्हणजेच 9 ऑगस्ट 1995 रोजी हा पहिला आदिवासी दिन साजरा केला गेला आहे. तर चला आपण जाऊया आता. आणि माझे मेवणे येणार आहेत, 2 जण आहेत, 2 नाही बहुतेक 4 जण तयार झालेले आहेत. तर आता त्यांना पण आपण घेऊ आणि निघू. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, मराठी मातीचा जोडून राहा. तर चला. बरोबर. आपण इथं पेट्रोल टाकायला थांबलो. गाड्यांचा पेट्रोल टाकून लावले. आता पेट्रोल टाकून घेतलंय. यांचे पण गाडीने पेट्रोल टाकलं. आता एकाची वाट बघतो आपण, तेव्हा लगेच निघू. मित्रांनो, तुम्ही जर येत असाल आदिवासी दिनाला तर जरा गाड्या सावकाश चालवा. आता तसं पण येऊ नका. पुढं बघा ॲक्सिडेंट झाले ते तिथं. गाड्या चालवताना जरा सावकाश चालवा. पोचणार आहोत आपण, असं काय नाही का नाही पोचणार. लेट तर लेट, पण गाड्या सावकाश चालवा जरा. तर चला जाऊ पुढं. त्याला दवाखान्यात घेतला जाईल. ये वो काय कुठं चाललं तुम्ही दोघं? वॉटरफॉल मामा, वॉटरफॉल आहे समोर. वॉटरफॉल मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलेलो जव्हारमध्ये. म्हणजे स्टार्टिंग आहे ही जव्हारची. आता खूप पब्लिक आलेली आहे आणि जर गाडी घेऊन येणार असाल तर सावकाश या जरा. आता आपण एखादा ॲक्सिडेंट झाला काही इतकी घाय नाही, तुम्ही पोचाल जरा सावकाश आहे. तर मित्रांनो, आता आपण जव्हारला येऊन पोचलेलो आणि हा आहे मेन गेट जव्हारचा. तर सगळी मंडळी आहे, अजून येत आहेत. आणि आमचा आकाश, त्याचा पक्काच आकाश. तर आता पब्लिक येत लागले. आता सुरुवात होईल थोड्या वेळातच. सध्या आपण इकडेच फिरू, नंतर मग जाऊन. चला साईडला बघून येऊ जरा. मित्रांनो, कार्यक्रम व्हायला अजून टाइम आहे. तर आपण इकडे लोकेशनवर आलो. हा बघा बॅक साईडला लोकेशन, काय खतरनाक व्ह्यूज आहे. आणि रुशाल
याला ओळखत असाल, साहिल, सार्थक आणि संदेश. आणि हा आमचा आकाश, त्याचा फटका आहे जकाश. काय तर आता फोटोशूट करून घेऊ आपण आणि नंतर मग निघू. कार्यक्रम आहे तिथं, तर चला फोटोशूट करून घेऊ जरा. मित्रांनो आता जव्हार मध्ये एंटर करणार आहोत. मित्रांनो गाडी पार्क केली आपण आणि निघलो. तिथं जागा नाही गाडी पार्क करायला, जास्त पब्लिक आहे त्याच्यामुळे इकडेच गाडी पार्क केली. जाऊ आता पुढे. हो कार्यक्रम कसा आहे जव्हारचा. पालघरला गेलो होतो पण आता फर्स्ट टाइम जव्हारला आलो, तर बघू त्याला कसं आहे कार्यक्रम. मित्रांनो आम्ही येऊन बसलेलो आता आणि सुरुवात झालेली आहे. म्हणजे बघा इकडं पुढं बघायला भेटतात. मी एकदम वेशभूषा केलेले आहेत लोकावे, हे आपल्याला बघायला भेटतात तिथे. मित्रांनो अजून आणखी आहेत वेशभूषा वगैरे केलेले जुने वाद्य. पुढं आहे, आपण पुढं बघायला जाऊ. हे बघा तारपा, जो मेन वारले लोकांचा वाद्य आहे तो तारपा. हे बघा वरा अवतार झाले. हे बघा वेशभूषा बघा कसे पूर्ण एकदम वरा अवतार झालेले, विष्णूंचा वरा अवतार. हे बघा इकडे पण चालू आहे. मित्रांनो हा बघा जव्हारचा फेमस पॅलेस. हा बघा पॅलेस. आता तिथं मेन साजरा करायला होता तिथं आलो आपण. तिथे जाऊन आलो हनुमान वाढला. आता पुढे जाऊ. पब्लिक फुल नाचायला लागलेलं आहे. माझं बघा तुम्ही, दाखवतो तुम्हाला. पब्लिक फुल नाचाय खतरनाक नाचायला लागले पब्लिक.
भिकल्या बाबा भिकल्या लाडक्या गायांची. हळूहळू नाच 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 आताच आपण जसं तसं गर्दीतून निघलो आणि परत आता गर्दीत जाणार आहोत. तारपा वाजत होता, तारपा डान्स. वाजवा जरा बाबा. बाबा हो बाबा, किती वर्ष झालं वाजवता तुम्ही? आता तुमचं वय काय? वय काय तुमचं? 60-65च्या आसपास आहेत. गंगू त्या सांग. हे अजूनपर्यंत वाजवतात ते. हे म्हणजे सर्व तेच वयाचे आहेत, 60-65. आपण इथून निघलेला आता दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, विक्रमगड किंवा पालघर दोन्हीपैकी एक ठिकाणी जाऊ. आता गर्दीचं पीठ आहे, चला जाऊ. मित्रांनो आता आपण भाजी घ्यायला थांबलो. इथं भाजी नाही, काकडे घेतलेलं, खुरासनाचे आहे, परत कडू आणि आलूवडीची पानं आणि ह्या कोणत्या शेंग्यात मला माहीत नाही, करशेंगीचे, आणि इथे काकड्या आहेत. तर जर तुम्ही जवळच्या रस्त्याला आले तर इथं नक्की त्यांचं असेल, स्टॉल सारखं असतं.
तर आता म्हणजे तुम्ही आताच बसता का उन्हाळ्यात पण? नाही नाही, आता पावसाळ्यात हां. श्रावणाचा 1 महिना. हं. हे चला आपले आता जाऊ, काकड्या घेतल्यात आपण. मित्रांनो, आपण विक्रमगडला तर गेलोच होतो, पण आपण तिथपर्यंत प्रोग्राम सगळं संपलं होतं, तर तिथूनच आपण घरी निघालो. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.